म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आम्ही एक 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी ठाण्यामध्ये भेटलो होतो. त्यांनी त्या वेळेस देखील आम्हाला आश्वस्त केलं होतं की आपल्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी होणार नाही. परंतु 2 दिवसापासून पुन्हा एकदा राष्ट्रवादी त्या जागेवरती दावा करते आणि म्हणून पुन्हा सर्वच शिवसैनिक त्या ठिकाणी अस्वस्थ झाल्यानंतर पुन्हा ती विचारणा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो. साहेबांना सर्व परिस्थिती, नाशिक लोकसभा गेले 2 टर्म त्या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार आहे आणि त्यानंतर संघटनात्मक बांधणी संपूर्ण ग्रामीण आणि शहरभर जवळजवळ 530 शाखा शहरात आणि ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेल्या आहेत. संघटनात्मक बांधणीबरोबर इतर जे शासकीय प्रोग्राम्स असतात, वयश्री योजना असेल त्याचे 60-70 हजार फॉर त्यानंतर बचत गट असतील, अशा प्रत्येक प्रक्रिया त्यांना सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एक जवळजवळ पूर्ण एक राऊंड, एक फेरी देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या सर्वच विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री उदय सामंत साहेब आणि गोगावले साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी ह्या सर्व विषय त्या ठिकाणी आमचे ऐकून समजून घेतले आणि सर्वच शिवसैनिकांना त्या ठिकाणी आश्वासित केलं का निश्चित या विषयासंदर्भामध्ये आम्ही सकारात्मकपणे सर्वच महाराष्ट्राचे महायुतीचे सर्वच जागा आहेत आणि म्हणून अनेक जागा युतीमधल्या आपल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या काही ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे. परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये निश्चित सकारात्मकपणे आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी भुजबळांचं नाव पुढे अग्रेसरमध्ये होतं, भुजबळांची सीट जाते असं कळत होतं. असंही सांगण्यात आलं होतं की तुमचा रेशो जो आहे तो कमी असल्यामुळं राष्ट्रवादीचे जेव्हा पॉवरफुल आहे असं राष्ट्रवादीकडे सांगण्यात आलं होतं. सत्य काय मला असं वाटतं का या रेशोचा कुठलाही जो ग्राउंड सर्वे, जनतेतला सर्वे, हे सर्वे तर येतच असतात, परंतु ग्राउंड सर्वे जो आहे तो अतिशय चांगला सर्वे आणि या संदर्भातली माहिती आमच्या पक्षांतर्गत जो सर्वे झालेला आहे त्यामध्ये देखील अतिशय उत्तम आहे. आपण स्वतः देखील त्या ठिकाणी सर्वे केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित आमदारांची संख्या गोळा करून बेरीज होत नसते, तर त्या ठिकाणी ग्राउंडवरती मतदारांची काय मत आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित शिवसेनेचा सर्वे त्या ठिकाणी अतिशय चांगला सर्वे आहे आणि गेले 10 वर्षापासून मताधिक्य पण त्या ठिकाणी वाढतं आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी एक गणितं मुख्यमंत्र्यांसमोर त्या ठिकाणी मांडलेली आहेत आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिला. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्याकडनं शब्द काय देण्यात आला नाही, या संदर्भातल्या राज्यस्तरीय बैठक त्यांची आता सुरू आहे आणि निश्चित यामध्ये नाशिकच्या संदर्भामध्येच आम्ही या ठिकाणी बोलू, परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेला निश्चित सुटेल असं आमचं भुजबळांचं नाव चर्चेत होतं. कसं बघताय भुजबळांचं नावावरती शिक्कामोर्तब असं काही सांगत होतं? मला असं वाटतं का हे सगळे विषय प्रसारमाध्यमांमध्ये येत होते, परंतु तशी पुण्याला देखील त्यांची बैठक झाली आणि मला असं वाटतं का निश्चित आम्ही आमचा विषय त्या ठिकाणी मांडला. शिवसेना म्हणून आपण कसे त्या ठिकाणी आहोत की आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 पैकी एकच जागा, आपली एकच जागा नाशिकची, जे द्वार, नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं द्वार समजलं जातं आणि म्हणून आपल्या नाशिकची जागा एकमेव जागा आहे आणि ती निश्चित निवडून येणारी जागा आहे अशा प्रकारची माहिती सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी. शब्द काय देण्यात आलेला मुख्यमंत्र्यांकडनं आणि या संदर्भामध्ये लवकरच आम्ही राज्यस्तरीय सर्व नेते त्या ठिकाणी आता लगेच बसणार आहोत आणि या संदर्भामध्ये वाटाघाटीमध्ये आम्ही निश्चित या विषयाचा विचार करून सकारात्मकपणे असं होऊ नये, पण कदाचित जागा समजा ती भुजबळांकडे गेली किंवा राष्ट्रवादीकडे गेली तर तुमचं पाऊल काय असणार? मला असं वाटतं का आम्हाला विश्वास आहे का प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे आणि त्या ठिकाणी धनुष्यबाण हे शिवसेनेकडेच असणार आहे. नाही झालं तर मला विश्वास आहे.